आज आपला कोकणातला दुसरा दिवस. आज आपल्याला पुण्यासाठी रिटर्न निघायचं होतं. कोकण म्हणजे आपण नेमकं कुठं होतो? दिव्यागरला होतो. मग काय सकाळी उठून आवरून घेतलं, आंघोळ वगैरे करून घेतली. सकाळी काय आपण बीचला गेलो नाही, लेट उठलो, त्यामुळे आपलं आवरून घेतलं. म्हणलं आपल्या लक्ष्मीचं आवरून घेतलंच पाहिजे ना. मग काचवर पाणी वगैरे मारून घेतलं, मस्तपैकी रेडी झालो. तोपर्यंत लगेच सरांचा फोन आला, नाश्ता करायला आपल्याला निघायचंय लगेच. मग काय सुट्टी असती विधावा. आपण लगेच नाश्त्यासाठी गेलो. नाश्त्याला काय होतं मग बरेच प्रकार होते, पण आपण काय नॉनव्हेज लवर असल्यामुळं डायरेक्ट आपण ऑमलेट पाव सांगितलं. आपलं काही एकाच भागलं नाही, त्यामुळे परत तिघात 2 मागवले. हा आपल्याकडे सुट्टी नसते. हणकी बडीव दुरळा उडीव. मग काय नाश्ता वगैरे पोट भरून करून घेतला. तिथून परत आपण निघालो 11 वाजता. आणि चिकनचा विषय कालचा होता, संध्याकाळचा बेत होता तो. दुपारी मच्छी खाऊन परत संध्याकाळी चिकनचा बेत होता. दिव्यागरमधून आपण निघालो डायरेक्ट श्रीवर्धनला जायचं होतं. श्रीवर्धन करून घेतलं. तिथून आपण श्रीवर्धन मधून निघालो 2 वाजता निघालो श्रीवर्धन मधून. आणि डायरेक्ट जेवणासाठी थांबलो. 3च्या दरम्यान जेवणासाठी थांबलो होतो. मासळा बायपासला स्टार धाबा म्हणून आहे, तिथं थांबलो आपण जेवणासाठी. तिथं काय मग आपल्या 3 गाड्या बघून जागाच कमी पडली. डायरेक्ट दुपारचा बेत वेजच होता. मग सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर सर आणि आम्ही नंतर लास्टला बसलो. तिथं पण कार्यक्रम आणखी बडीव दुरळा उडीव केला. तिथून मग आपण डायरेक्ट 4-4:30 वाजता निघालो जेवण वगैरे करून. जरा पुढं आलो का कोणीतरी काडी टाकलेली होतीच. लोक आयुष्यात काड्या टाकते ती, पण निसर्गाला पण सोडना ती. अख्खा डोंगर पेटला होता. आता सांगायचं तर कुणाला सांगायचं, म्हणून तिथून आपण गपचिप निघून गेलो डायरेक्ट. मग काय पुढे गेल्यानंतर जरा आपल्याला एक येड झव भेटलं. लोक अक्कल नसल्यासारखी गाडी चालवते ती. त्याला 10-15 मिनिटं मी गाडी ओव्हरटेकला गेली का ह्यो गाडी पळवायचा. आता ह्याच्या हिची गांड. मग काय जरा 10 मिनिटं जाऊ दिली. असा दांडा मारला ना, परत काय त्याला गावलूच नाही. मग घाल तुझी आहे म्हणलं, आहे घातली. मग काय पार्टी ड्रॉप करताना निघाला विषय गाडी कोणाची टॉपची. भाऊ बोलला तू व्हिडिओ काढतो ना? हो बोललो. मग त्याला म्हणलं आपली गाडी कशी होती सांग म्हणलं. मग तुम्हाला वाटलं तर मी काय तर खोटं सांगेल, तर तुम्हीच त्याच्या साऊंड मध्ये ऐकून घ्या. सगळ्या गाडीमध्ये आपल्या गाड्या दुसरी लाईटिंग होती. पोरीच्या गाडीत असंच एकदम त्यांना रिग्रेट झाला असली गाडी नाही भेटली. एक नंबर कडक गाडी. तोपर्यंत लगेच सर म्हणतात सकाळी तर गाडी वराडायची होती, कारण की आपण कालचा स्टिकरच काढला नव्हता ना लग्नाचा.